रांजणगाव शेणकुंजी येथील श्री संत सावतामारी मंदिर परिसरात विराट हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाले। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून करण्यात आली। या विराट हिंदू संमेलनासाठी स्त्री पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराज त्याचप्रमाणे भक्त परायणशंकर बाप्पा मुळेजी आणि प्रमुख श्री देशवाजी बिराजदार सर धर्मजागरण प्रमुख देव यांच्या शुभ हस्ते तसेच सन्माननीय आमदार प्रशांतजी बमसाहेब आणि या ट्रस्टीचे सर्व उपस्थित मंडळी सर्वांच्याच शुभ हस्ते दीप प्रज्वलन होऊन या विराट अशा हिंदू संमेलनाची सुरुवात या ठिकाणी होत आहे। एका जोरदार घोषणानेच्या भारत माता की जय, भारत माता की सनातन हिंदू धर्म की, सनातन हिंदू धर्म की। ओम अस्तो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतं गमय। ओम शांती शांती। असत्यातून सत्याकडे नेणारा अज्ञानरूपी अंधारातून ज्ञानरूपी प्रकाशाकडे नेणारा हा अमरत्वाचा दिव्य असा प्रकाश मार्ग या ठिकाणी आपण दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे। आजच्या या भव्य हिंदू संमेलनाच्या पवित्र प्रसंगी आपल्या संस्कृतीचे प्रेरणास्थान असलेल्या प्रभू श्रीराम राष्ट्रस्वरूप भारत माता आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आपण या ठिकाणी मंगल सोहळा आता संपन्न करीत आहोत। प्रभू श्रीरामांनी धर्म मर्यादा आणि आदर्श जीवनाचा संदेश दिला। भारत माता आपल्या राष्ट्रभक्तीची प्रेरणा आहे। सायदान जे कळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मरते वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्व धर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लावो प्राणी जात वर्षते सकळ मंगल संमेलन आहे आणि आजच्या आपल्या संमेलनासाठी हरिभक्तपरायण गुरुवर महंत श्री रामगिरीजी महाराज मठाधिपती गोदावरी धाम सरलाभेट यांची प्रमुख उपस्थिती लागली आणि आपला हा आवाज पुन्हा एकदा जय श्रीराम, जय श्रीराम, भारत माता की, भारत माता की। आजच्या या संमेलन प्रसंगी सर्वोच्च धर्म धारकाय नमः मी या ठिकाणी आज प्रास्ताविकासाठी आपल्या समोर उभा आहे। मंचावरती उपस्थित माझ्या सर्व प्रमुख अतिथीगण तसेच उपस्थित समोरच्या हिंदू माता भगिनी व बांधवांनो सर्वांना सस्नेह जय श्रीराम। आज हे संमेलन केवळ राजकीय किंवा सामाजिक सभा नाही तर आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या परंपरेचा आणि आपल्या एकतेचा एक संगम आज या शुभ प्रसंगी आपण सर्व एकत्र आलो आहोत हे आपल्याला दिसत आहे। आपल्या महान हिंदू धर्माचा विचार जागर करण्यासाठी आपला धर्म केवळ एक पंथ किंवा उपासना किंवा तशी पद्धत नाही तर ती एक जीवनशैली आहे। वसुदैव कुटुंबकम हे जसं म्हटलं जातं की सारे जग हे एक कुटुंब आहे आणि अशी शिकवण देणारा आणि अशाच प्रकारे सर्वांना सोबत घेऊन चालणारा सर्वजण सुखी राहू देवा अशी प्रार्थना करणारा एकमेव धर्म म्हणजे आपला हिंदू धर्म आहे। आणि म्हणून नंदन है इस देश की माटी तपोभूमि हर ग्राम है हर बाला देव की प्रतिमा बच्चा बच्चा राम है या उक्तीप्रमाणे सर्वांना सोबत घेऊन आजच्या या संमेलनाची सुरुवात या ठिकाणी आपण करत आहोत। मी जास्त वेळ घेणार नाही परंतु आजच्या या संमेलन प्रसंगी इतकंच सांगेल की आज आपण सर्व एकत्र येऊन आपल्या भारतीय संस्कृती आणि
हिंदू धर्माच्या परंपरेला, आपल्या शैलीला पुढे घेऊन जाण्यासाठी महान संत महंतांच्या विचारांच्या श्रेणीतून आपल्याला पुढे जायचं आहे. आपल्या परंपरा काय आहेत, आपले सण उत्सव आणि बाकीच्या ज्या धार्मिक गोष्टी आहेत त्या जोपासून आपल्याला नवीन येणारी पिढी ही कशा प्रकारे पुढे चांगल्या परंपरेनं नेता येईल यासाठीच आपण हे संमेलनाचं आयोजन त्या ठिकाणी केले आहे. बंधूंनो, हा गौरवाचा क्षण निश्चितच आहे, परंतु त्याहून अधिक आपल्या सर्वांच्या जबाबदारीचा सुद्धा क्षण आहे. आज आपण केवळ ऐकायला नाही तर ठरवायला आलेलो आहोत की हिंदू समाज कसा एकत्र उभा राहील आणि संस्कृतीचा अभिमान कसा बाळगेल आणि तो कशा पद्धतीने आपल्या भारताला विश्वगुरू बनवण्याच्या यात्रेमध्ये सहभागी होईल. यासाठी पूजनीय साधू संतांच्या आशीर्वाद आपल्या सर्वांना लागत असतात आणि मार्गदर्शन या ठिकाणी लागते. म्हणून समाजाची एकजूट या त्रिसूत्रीवर आपल्या भविष्यातील प्रवास हा ठरत असतो आणि या मंगलमय आंतरिक भावनेने मी या प्रास्ताविका या व्यासपीठावरून सादर केली. या प्रास्ताविकेदरम्यान जास्त वेळ न घेता भारत माता की जय आणि आपलं सगळं कुटुंब म्हणजेच आपण हिंदू धर्म हे आहोत या उक्तीप्रमाणे यापुढे आपण हा वारसा साधू संतांच्या सांगितलेल्या सगळ्या शब्दांचं जीवनात आचरणात आणून ही गोष्ट आपण पुढे घेऊन ती आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरती बिंबवून शेवटपर्यंत घेऊन जायची आणि हिंदू धर्मातल्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवायची. इतकंच या ठिकाणी आपल्याला आज प्रयोग करायचा आहे. इतकं बोलतो. मंचावरती उपस्थित सर्व गणमान्य या ठिकाणी आपले विचार आपल्या समोर मांडणार आहात आणि त्यामुळे जास्त वेळ न घेता मी माझ्या प्रास्ताविकाला विराम देतो. भारत माता की. यानंतर अगदी 2 मिनिटांमध्ये मी परिचय या ठिकाणी आपला सर्वांनाच ज्ञात आहे, तरी सुद्धा मी आजचे प्रमुख या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून आपल्याला गुरुवेर हरिभक्तपरायण महंत श्री रामगिरीजी महाराज, मठाधिपती गोदावरी धाम श्री सरलापेठ या संपूर्ण राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये ज्या सप्ताहाची नोंद घेतली जाते आणि ट्रॅक्टरने आमटी आणि ट्रॅक्टरने बुंदी आणि वेगवेगळे पदार्थांचे वाटप केले जाते असे मोठा सप्ताह ज्या बेटाच्या नावाने चालतो, तसे आपले गुरुवर्य श्री रामगिरीजी महाराज हे आजचे आपले प्रमुख वक्ते या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शक या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे आपल्या या घाणेगाव नगरीतील आपल्या या परिसरातील हरिभक्तपरायण शंकर बाप्पामुळे ज्यांचं या परिसरामध्ये सुख दुःखासाठी सर्वच धार्मिक कार्यामध्ये अहोरात्र या ठिकाणी वेळ देतात आणि प्रत्येक धार्मिक कार्य पार पाडण्यामध्ये महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बाप्पांची असते, असे हरिभक्तपरायण शंकर बाप्पामुळे यांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी लाभलेली आहे. आणि त्याचप्रमाणे प्रमुख वक्ते म्हणून श्री सिद्धेश्वर राजकुमारजी बिराजदार सर, देवगिरी प्रांत धर्म जनजागरण प्रभू या ठिकाणी त्यांचीही उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री दत्तू तुकाराम हिवाळे माजी जिल्हा परिषद सदस्य त्यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या सर्वांना या ठिकाणी अगदी